मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेनंतर तब्बल 83 तास सुरू असलेली शोध मोहीम, बचाव मोहीम रविवारी 12 जुलैला पहाटे अखेर संपली. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले अखेरचे बेपत्ता कामगार वामन कसबे यांचा मृतदेह पहाटे सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास शोधपथकाला सापडला आणि त्यांचा मृतदेह त्यानंतर पोस्टमॉर्टमसाठी वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यामुळे दुर्घटनेतील मृतांचा आकडा 9 वरती पोहोचला. सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध पूर्ण झाल्यानं प्रशासनानं शोध मोहीम थांबवली. दुर्घटनेनंतर गेले 4 दिवस म्हणजे 83 तासांसाठी सुरू असलेली ही दमछाक करणारी मोहीम, या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम नेमका कसा होता पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. मोशीच्या कचरा डेपोमध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये 8 जुलै रोजी दुपारी 1 ते 1:30च्या आसपास 23 कामगार जेवणासाठी म्हणून गेले असताना या इमारतीवरती कचऱ्याचा भला मोठा ढिगारा कोसळला आणि काही काळाच्या आत ही इमारत पत्त्यासारखी कोसळते. यावेळी अशोक गुप्ता, मोनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार आणि श्रीबाला हे 5 जण स्वतः तात्काळ बाहेर पडतात, पण बाकीचे आतमध्येच अडकलेले होते. यानंतर दुपारी 3 ते 3:30च्या आसपास भारतीय सेना, NDRF, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PMRDA, अग्निशमन दल आणि पोलिसांची संयुक्त बचाव मोहीम सुरू होते. सायंकाळी 6:30 वाजता सोमनाथ शेळके, सचिन दवडवाड, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण आणि रणवीर सिंह या 6 जणांना एकाच वेळी बाहेर काढण्यात आलं. रात्री 12 वाजता विजय सपका यांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यांच्या पाठोपाठ भूषण पाटील यांनाही रेस्क्यू करण्यात आलं. त्यानंतर मध्यरात्री 1:30 वाजताच्या सुमारास महेश राऊत यांना बाहेर काढण्यामध्ये यश आलं. त्यानंतर गुरुवारी 9 जुलैला सकाळी 9 वाजता भावेश वाणी यांना बाहेर काढण्यात आलं. गंभीर अवस्थेमध्ये त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यानंतर 10 जुलैला दिवसभर इमारतीच्या आसपासचा कचरा काढण्याचं काम सुरू होतं. इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती कचरा अडकलेला होता. तिथून जेवढा कचरा उचलला जात होता तेवढाच कचरा डोंगरावरून कोसळत होता. त्यामुळे ढिगारा उपसताना यंत्रणांची दमछाक चांगलीच झाली होती. त्यानंतर रात्री 8 वाजता दुर्घटनाग्रस्त इमारतीभोवतीचा मलबा हटवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू होतं. त्यानंतर 11 जुलैला शनिवारी दुर्घटनाग्रस्त इमारतीचा कॉन्क्रीटचा भाग तोडून आत प्रवेश करण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला. कचऱ्याचा सतत कोसळणारा ढिगारा, विषारी वायू, ढासळलेले काँक्रीटचे ढीग आणि पिलर यामुळे बचाव कार्य सतत आव्हानात्मक ठरलं. भारतीय सेना, NDRF, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PMRDA, अग्निशमन दल, पोलीस आणि इतर यंत्रणांनी सलग 4 दिवस समन्वयानं शोधकार्य राबवलं. कचऱ्याचा ढिगारा कोसळल्यामुळे प्रशासकीय इमारत पूर्णपणे ढासळली होती. इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती कचरा भरला होता. त्यामुळे JCB, पोकलँड, डंपर आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्यानं अत्यंत सावधगिरीनं काम करावं लागलं. 3 दिवस शोध लागला नाही आणि अखेर शनिवारी इमारतीचा काँक्रीटचा भाग फोडून जवानांना आतमध्ये प्रवेश मिळाला आणि दुपारपासूनच मृतदेह सापडण्यास सुरुवात झाली आणि रात्रीपर्यंत 7 मृतदेह बाहेर काढण्यात आले. म्हणजेच 11 जुलैला दुपार ते रात्रीपर्यंत भावेश वाणी, अक्षय सावंत, सुनील कोरडे, सन्नी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, रणजित पाटील, राहुल गायकवाड यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर 12 जुलैला पहाटे 1 वाजता इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले वामन कसबे यांचाही मृतदेह सापडला आणि शोध मोहीम पूर्ण झाली. महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं की प्रशासकीय इमारतीमध्ये बचाव कार्य पूर्ण झाले असून सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध लागल्यानं शोध मोहीम थांबवण्यात आली. अडकलेल्या व्यक्तींवरती कचऱ्यासह मोठे ढीग आणि पिलर कोसळल्यानं त्यांना वाचवणं शक्य झालं नाही. या दुर्घटनेतील एकूण मृतांचा आकडा हा 9 जणांचा आहे, तर 9 जणांची सुखरूप सुटका या ठिकाणी करण्यात आलेली आहे. दरम्यान संबंधित कंपनीनं दुर्घटनेतील प्रत्येक मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत, कुटुंबातील एका सदस्याला नोकरी आणि मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा केली आहे. पण महत्त्वाचा मुद्दा अजूनही तसाच आहे. मोशी कचरा डेपोतील ज्या इमारतीची दुर्घटना घडली तिला केवळ G+0 म्हणजे तळमजला इतकाच बांधकामाची परवानगी होती. मात्र प्रत्यक्षात तळमजल्यासह आणखीन 2 मजले उभारण्यात आल्याचं दिसून येत असल्यानं नियमांचं उल्लंघन झालं हे नक्कीच आहे. त्यामुळे नियमांचं उल्लंघन झाले का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. याबाबत उपलब्ध नोंदीनुसार वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासाठी 17 जून 2014 रोजी प्रारंभिक बांधकाम परवानगी देण्यात आली. त्यानंतर पर्यावरण विभागानं 2019 मध्ये प्रशासकीय कार्यालय उभारण्यासाठी बांधकाम परवानगी विभागाकडे प्रस्ताव सादर केला. उपलब्ध माहितीनुसार मंजुरी तळमजल्यापुरती असताना आणखीन 2 मजले उभारण्यात आल्याचं दिसतं.
या अतिरिक्त बांधकामासाठी स्वतंत्र मंजुरी घेतली होती का याबाबत कागदपत्रांमध्ये त्याबाबत स्पष्ट अशी नोंद अजूनही आढळत नाहीये। त्यामुळे मंजूर आराखडा आणि प्रत्यक्ष उभारलेली इमारत यामधील तफावत चर्चेचा विषय ठरली आहे। 24 तासांमध्ये पूर्णत्वाचा दाखला विशेष म्हणजे 26 जुलै 2023 रोजी या इमारतीच्या सुधारित मंजुरी देण्यात आली होती। त्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये म्हणजे 27 जुलै 2023 रोजी पूर्णत्वाचा दाखला देखील देण्यात आला होता। मात्र उपलब्ध नोंदीनुसार हा दाखला देखील 500.59 चौरस मीटर तळमजल्यापुरताच असल्याचं दिसून येतं। त्यामुळे अतिरिक्त मजल्याबाबत प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणजेच अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या स्वतःच्या प्रकल्पातच मंजूर आराखडा आणि प्रत्यक्ष बांधकामामध्ये फरक असल्याची स्थिती आढळून आली। त्यामुळे संबंधित अधिकारी आणि विभागांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतात। दुर्घटनेनंतर विविध विभागांकडून माहिती देताना एकमेकांवरती बोट दाखवलं जात असल्याचंही समोर आलेलं आहे। परंतु या दुर्घटनेला नेमकं जबाबदार कोण, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होणार का, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।